अब हम भी फेमस होईंगा असं म्हणत आमचा हा 4था व्लॉग सुरू झाला. मी कांचन, ही तनी आणि तो होता मन्या. तर अंगारकी चतुर्थीनिमित्त आम्ही चाफेकरला ऑफिसमधून घरी जाताना उतरलो आणि निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर मेन मंदिरला खूप गर्दी असल्यामुळे आम्ही ठरवलं मंगलमूर्ती वाड्याकडे जायचं, जिथं पण गणपती बाप्पाचं खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मग आमच्या मॅपवाल्या मॅडमनी मॅप लावला आणि निघालो. हे राम मंदिर आहे, श्रीराम मंदिर आहे, ते पण खूप सुंदर आहे. मी याच्या आधी आतमध्ये गेली आहे, खूप सुंदर आहे. पण आता आपल्याकडे टाईम नव्हता, सो पुढं पण खूप गर्दी असेल असा विचार करून आम्ही ठरवलं की रिटर्न येताना जाऊयात. मग आम्ही निघालो. इथं चाफेकर वाडा आहे, चाफेकर वाड्यात पण पाहण्यासारख्या गोष्टी आहेत असं मला तनीनं सांगितलं. मी अजून पाहिलेलं नाही आहे, नेक्स्ट टाईम नक्कीच इथं जाऊयात, तुम्हाला पण दाखवेल काय आहे ते. मग आमच्या हिरोनं जरा शायनिंग मारली आणि आम्ही निघालो. आम्ही पोचलो मंगलमूर्ती वाड्यापाशी. ह्या मंगलमूर्ती वाडा म्हणजे देऊळवाडा. हा मोरया गोसावींनी ना जेव्हा गणपती बाप्पांचं दर्शन झालं होतं, त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला इथल्या नदीत जी काही मूर्ती सापडेल त्याची स्थापना करा, आणि ती स्थापना करून हे मंदिर बांधलेलं आहे. आधुनिक पद्धतीची जी मंदिरं गावाकडं अजून आहेत त्याचं काहीतरी उदाहरण इथं आहे. म्हणजे फार कमी ठिकाणी आपल्याला अशी मंदिरं बघायला भेटतात, म्हणजे जिथं खरंच मंदिराचा फील येतो. बिल्डिंगमध्ये मंदिराचा फील येत नाही. मग आतमधलं शूटिंग घ्यायला अलाउड नव्हतं. मस्त फूल घेतलं, बाप्पाचं दर्शन घेतलं, मनाची शांती केली आणि मागच्या रस्त्यानं तनीनं आमचा रस्ता काढला. तनी म्हणली जब तक मैं हूँ रस्ता चुकेगा नहीं, ये अभी वहीच बोली. आम्ही तुम्हाला करेक्ट रस्त्यावरच पोहोचलो. अशा गल्ल्या गल्ल्यातनं जाऊ पण तुम्हाला करेक्ट रस्त्यावरच पोहोचू याची खातिरदारी आम्ही घेणार आहोत. तर हा आमचा पोकीडॉन, जो की आमच्यासाठी फूल तोडून घेऊन आला. आणि त्याच्यानंतर चोर वाटेनं आम्ही मेन रोडला निघालो. मेन रोडला निघाल्यावरती इथं बऱ्याच ठिकाणी यात्राचं सामान होतं खरेदी करायला. 10 रुपये, 20 रुपये, साड्या, म्हणजे खूप काही शॉपिंगला होतं. म्हणजे यात्रा म्हणतो ना आपण जशी भरते तशीच यात्रा. तर इथं दर चतुर्थीला चाफेकरला यात्रा भरतेच. तर मग आम्ही निघालो. तर मेन मंदिरच्या रस्त्यानं आम्ही चाललो होतो, जो की समाधी मंदिर आहे. तर ते समाधी मंदिराच्या रस्त्यानं जाताना इथं फुलांची झाडं वगैरे विकायला होती, खूप काही होतं. लहानपणी या यात्रेचं काही वेगळंच कौतुक असायचं. आबा म्हणजे माझे आबा, आमचे आबा मला 100 रुपये द्यायचे. पण ते 100 रुपयात पण असं वाटायचं की लय काय काय घेतलं आहे, यात्रेत फिरलो आहे. पण आता ती मजा नाही राहिली. आता 4 स्टॉल बघितले कानातल्याचे, पण एकही कानातलं घेतलं नाही. पैसा सुटत नाही जेव्हा कमवायला लागतो तेव्हा. मग याला विचारलं कितीला ते कुत्रं देणार, पण घ्यायचं नव्हतं. टाईमपास करत करत निघालो. मग हे आपलं समाधी मंदिर. तर या मंदिरातही मी अजून गेलेली नाही आहे, मला जायचं आहे आणि नक्कीच मी इथं पुन्हा जाईल आणि याचं पण आतून शूट घेईल. पण आता खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप. आणि आमचा डिसिजन बरोबर होता त्या मंदिरात जाणं स्किप करणं, कारण दिवसभराचं काम करून आल्यानंतर आम्ही कंटाळलोच होतो. सो आम्ही ते जायचं स्किप केलं. मग त्याच्यानंतर मी आमच्या निकीला फोन लावला. तर निकीचं म्हणणं होतं तिला काही काही यात्रेतून गोष्टी घ्यायच्या होत्या. आता संक्रांत आली आहे जवळ म्हणून, सो तिला पाहिजे त्या वस्तू घेतल्या. पुढं येऊन बघतो तर आम्हाला हा खजिना सापडला. खजिना काय तर भातुकलीच्या खेळातली ही भांडी. लहानपणी माझ्याकडं खूप भांडी होती, पण त्याच्यातलं मेन अट्रॅक्शन असतं जी स्टीलची छोटी भांडी असतात ती. ही पक्कड, हा डबा, ही बादली, या गोष्टी एवढ्या अट्रॅक्ट करतात आपल्याला, एवढ्या भारी वाटतात. मग तनीची जी बहिणीची मुलगी आहे इरा, मग आपण तिच्यासाठी शॉपिंग करायचं ठरवलं. आमच्यासाठी नाही करत आहे, मोठं झालं आहे. मग आम्ही त्याच्यातलं जे काय आपल्याला परवडेल अशा गोष्टी घ्यायच्या ठरवल्या आणि त्यातल्या काही गोष्टी घेतल्या. सिलेक्ट खूप काही केलं तर, पण घेतल्या 4-5च. कारण प्राईज बघू शकता, ते कपाट बिपाट तर आपल्या ओरिजिनल कपाटच्या प्राईज एवढं कपाटाची प्राईज 100 रुपयाला कपाट नाही बाबा, आपण मिडल क्लास आहोत. मग असं करत मग तनीला म्हणलं माझ्या मोबाईलची जरा चार्जिंग लवकर उतरते. सो तनीच्या मोबाईलमध्ये तनीनं शूट घेतला आणि आम्ही निघालो. आमच्या बस स्टॉपला आल्यावरती मी चहा पित नाही आहे, पण म्हणलं पिऊयात, आणि मी चहाच्या स्टॉलला गेले. मस्तपैकी एक फुल कटिंग मारला, कटिंग म्हणू शकत नाही, एक कप चहा पिला. त्याच्यानंतर बस पकडली आणि रूम गाठली. आणि असा आपला हा 4था व्लॉग संपला. आणि हो, मला भाद्रा इट्स मी कांचनला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.